नमस्कार मित्रांनो. आज आपण त्रिकोण शिकणार आहोत. घाबरू नका. त्रिकोण ते 8वी-9वी मधले जे त्रिकोण होते तसे नाहीत. त्याच्यात आपल्याला कुठलेही भूमितीचे नियम जोडायचे नाहीयेत, त्यामुळे घाबरू नका. हे त्रिकोण जे आहेत, हे आपल्या आयुष्यामधले 4 त्रिकोण आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष त्रिकोण. हे आपल्या पत्रिकेमध्ये असतात. तर आता आज हा विषय घेण्यामागं मुख्य कारण काय? तर आपण बघतो की आपल्या आसपास पुष्कळ तुमचेही मित्र-मैत्रिणी असतील, मुलं असतील. बरेच जण 30-30 वर्ष आयुष्याची पूर्ण करतात, पण त्यांना स्टॅबिलिटी मिळत नाही आणि 30 वर्षानंतर हळू-हळू स्टॅबिलिटी मिळायला चालू होते. काही जणांची अपेक्षा असते की जॉब म्हणजे शिक्षण संपलं की लगेचच नोकरी मिळावी आणि नोकरी मिळाली की ती पण खूप अगदी व्यवस्थित असावी, पण तसं घडत नाही. कितीही तुम्ही रेमेडीज केल्या, कितीही सगळे उपचार केले तरी त्याचा काही फरक पडत नाही. त्या लोकांना वयाच्या पहिल्या 30 वर्ष जे आहे ते स्ट्रगल करावंच लागतं. ओढाताण होतेच त्यांची. तर हे असं का? तर ह्याच्या मागे जेव्हा कारणमीमांसा पाहिली, तर आज म्हटलं चला आपण त्या गोष्टीवरच बोलूया. आणि आज हे जे 4 आपले स्थानं आहेत, त्रिकोण स्थानं, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यातही जास्त खूप खोलात न जाता नक्की त्याच्यामुळे काय फरक पडतो आणि मोकळे असतात म्हणजे काय असतात हे जाणण्याचा प्रयत्न करून घेऊ. तर आणि त्याने काय होतं हे तर आपण बघतोच आहे. तर ही लहानशी पीपीटी केलेली आहे. स्ट्रगल्स इन लाईफ असंच नाव दिलंय. कारण शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही ओढाताण ही असतेच. हा असो, तो असो, मी असो किंवा कोणी असो. खेळ कोणाला दैवाचा ठरला. तसंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही उतार चढाव हे कायम असतात. तर आता आपण आज हे 4 त्रिकोण पाहणार आहोत. हळू-हळू आपण आता पुढे जाऊ. तर पहिला जो त्रिकोण आहे, तो धर्म त्रिकोण. म्हणजे तुमची ही जी पत्रिका आहे, त्याच्यामधलं हे पहिलं घर, 5वं घर आणि 9वं घर, ह्याला धर्म त्रिकोण म्हटलं जातं. त्याविषयी आपण नंतर कधीतरी बोलू आणखी डिटेलमध्ये, की धर्म त्रिकोण म्हणजे नक्की काय आणि काय-काय वगैरे. पण त्याला धर्म त्रिकोण म्हटलं जातं. आता ह्या पत्रिकेमध्ये जर तुम्ही पाहिलंत हाच, तर हा जो त्रिकोण आहे 1, 5 आणि 9 ह्याच्यामध्ये कुठलाही ग्रह बसलेला नाहीये. परत सांगतो. 1, 5 आणि 9 याच्यामध्ये कुठलाही ग्रह नसल्यामुळे ह्याला म्हटलं जातं, की धर्म त्रिकोण पूर्णपणे मोकळा आहे. त्याच्यानंतर अर्थ त्रिकोण पाहिला जातो. तर अर्थ त्रिकोण जेव्हा आपण पाहतो, तेव्हा 2, 6 आणि 10 हे जे ग्रह आहेत, ह्याच्यामध्ये बघा कुठलाही मी प्लॅनेट लिहिलेला नाहीये किंवा नाहीये या पत्रिकेमध्ये. तर असा जेव्हा त्रिकोण मोकळा असतो, तर तो एक खूप मोठा परिणाम करतो आयुष्यामध्ये, की तुम्हाला वयाचे पहिले 30 वर्ष जरी झाली तरी स्टॅबिलिटी मिळत नाही. पण तुमच्या स्वतःच्या पत्रिकेत बघा, आसपासच्या पत्रिकेमध्ये बघा, तुम्हाला हे नक्की सापडेल. बहुतेकांच्या पत्रिकेत सापडेल. त्याच्यानंतर कामत्रिकोण 3, 7 आणि 11 काहीही नाहीये, नुसते मोकळे पडलेले आहेत ग्रह. तर हे सुद्धा जर मोकळे असतात, तेव्हा तोच परिणाम होतो. आणि त्याच्यानंतर मोक्ष त्रिकोण जेव्हा आपण पाहतो, तर 4, 8 आणि 12 हे पूर्णपणे मोकळे आहेत. तर आता ह्याच्यात मी बाकीचे ग्रह काही लिहिले नाहीत, कारण आपण मागच्या स्लाइडमध्ये त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. म्हणजे काय, की हा त्रिकोण जेव्हा पूर्णपणे मोकळा असतो आणि बाकी सगळे सगळे ग्रह भरलेले असतील, तर तरी सुद्धा तुमच्या ओव्हरऑल आयुष्यामध्ये स्थैर्य यायला पहिली 30 वर्ष कशी निघून जातात. तर हे जे 4 त्रिकोण आहेत आपले मूलभूत त्रिकोण आयुष्यासाठी, हे जर का तुमचे मोकळे असतील, मोकळे म्हणजे पूर्णपणे मोकळे. पहिल्या काहीही नाही. 1 मध्ये काही नाही, 5 मध्ये काही नाही, 9 मध्ये काही नाही. मग त्याच्यानंतर 2, 6, 10 मध्ये काहीच नाही. 3, 7, 11 मध्ये काहीच नाही आणि 4, 8, 12 ह्याच्यामध्ये काहीच नाही. अशी जर का स्थिती तुमच्यापैकी कोणाच्याही पत्रिकेमध्ये असेल, तर समजून घ्या, की हे मागच्या जन्मीचा कुठून ना कुठून चालत आलेले पूर्वापार संचित कर्म आहेत आणि ते आपण भोगायसाठी आलेलो आहोत.
तर पहिली 30 वर्ष तर नक्कीच अशा लोकांना आयुष्यामध्ये स्टॅबिलिटी यायला वेळ लागतो. आणि अशा लोकांनी कितीही आदळआपट केली, कितीही जप जाप्य केले, अगदी देवाची जर खूपच तुमच्यावर कृपा झाली तर कदाचित लवकर होईल. पण बहुतेकांना सगळ्यांना हाच अनुभव येतो की पहिली 30 वर्ष झाली तरी स्टॅबिलिटी मिळत नाही, कारण हे त्रिकोण मोकळे व्हायचे आहेत. तर अशा व्यक्तींनी सगळ्यात सोपं काय करावं, तर कुठल्याही जास्ती पूजा अर्चा वगैरे करण्याच्या भानगडीत न पडता रोज गणपती अथर्व शीर्ष हे पूर्वेकडे तोंड करून शांतपणे फक्त ऐकायचं. अगदी शांतपणे ऐका. सगळ्यात सोपी रेमेडी आहे. कुठं फार मोठे जप जाप या पूजा करायची आवश्यकता नाहीये. फक्त गणपती स्तोत्र ऐका. बाकी भगवान गणेशाची इच्छा तुमच्या सगळ्या अडचणी लवकरात लवकर पूर्ण होत, हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना. तर तुमचाही हॉरोस्कोप पहा. तुमच्या आजूबाजूला जर कोणी असतील तर त्यांचाही हॉरोस्कोप पहा, की ज्याच्यामध्ये हे सगळे 4 त्रिकोण जे आहेत हे भरलेले आहेत का मोकळे आहेत. ज्यांना पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल ते मला 751-747-1225 या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात. म्हणजे 1-to-1 अपॉइंटमेंट फिक्स करता येते. तर भेटूया लवकरच. थँक्यू.